तर कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। कबूतरखान्याबाबत फडणवीसांची लोढांसह अधिकाऱ्यांशी चर्चा देखील झाली। हायकोर्टामध्ये सरकारने आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी असं फडणवीसांनी म्हटलं। गरज पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फंडिंग करावं असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे। कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली आहे। कबूतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत दिले आहेत। कोल्हापुरातल्या हत्तीणी पाठोपाठ मुंबईतल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं शहरातील कबूतरखान्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला। कबूतरखाना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। कबूतरखाना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल। कबूतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबूतरखाने बंद करू नयेत या मागणीसाठी पुढाकार घेतलाय। फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जैन समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय। यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे, महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेविटमध्ये लिहिला होता, ते कमिटीच्या गठीत होणार आहे। आपण बंद केले होते कबूतरखाने वरतून, ते काढणार आहे। या कबूतरखान्यांना योग्य पद्धतीने कसं पुनर्स्थापित करता येईल, कबूतर मरणार नाहीत यासाठीची महानगरपालिकेनं या कबूतरांची दाण्यापाण्याची व्यवस्था सुरू करावी असा निर्णय घेतलेला आहे। कबूतरांना कंट्रोल फीडिंग करा जोपर्यंत हा सगळा मॅटर कोर्टामध्ये सॉल्व्ह होत नाही। ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फीडिंग करायला। आम्ही स्थानिकाच्या भावनेसोबत आहोत। ठेवायचं असेल तर तिथेच, ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही। मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं, मस्त होईल। वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल। मुंबई महापालिकेनं नुकताच दादर परिसरातील कबूतरखाना बंद केला होता। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताडपत्री टाकून हा कबूतरखाना पूर्णपणे झाकला होता। त्यामुळे या ठिकाणी बसण्याची सवय लागलेल्या कबूतरांना दुसरी जागा उरली नव्हती। दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन समाज उद्या रस्त्यावर शक्ती प्रदर्शन करणार आहे। मीरा रोडमध्ये ही कबूतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्यानं नागरिकांवर हल्ला झालाय। 69 वर्षीय वृद्ध नागरिक आणि त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे। मुलाचा गळा दाबला असा आरोप वृद्ध नागरिकानं केला। पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कबूतरांना खाद्य टाकणाऱ्या महिलेवर देखील गुन्हा नोंदवण्यात आला। पीछे 2-3 लड़के खड़े थे, उसको बोला इनको मारो करके, बहुत साना बन रहा है इसको करके। उन लोगों ने झगड़ा चालू किया, तो मेरी मिसिस भी पीछे थी। मेरी मिसिस ने वो जब भी उसको मारा, लड़के के ऊपर चढ़ गया मारने को। 3 जन थे। एक महिला कबूतरांना दाणे घालत होती, त्यावरून त्यांचा तिच्याशी वाद झाला। 340/25 नुसार काश्मीरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे।